आणि आजच्या राज्यकर्त्यांनी पुण्याचं वैशिष्ट्य काय केलं? कोळसा घ्या. आत्ता भाषणामध्ये कोण सांगितलं? ड्रग्ज. अलीकडच्या काळामध्ये नवी पिढी काय खातात मला माहिती नाही. कशाचे गोळे असतात, त्या गोळ्या किंवा ड्रग खाल्लं की एकदम चंद्रावर जातो. आणि ते चंद्रावर जाण्याचा उद्योग आज पुण्याच्या भागामध्ये व्हायला लागला आहे. आजचे राज्यकर्ते कोळसा गँग असो, ड्रग्सचा व्यवहार असो, याचा विस्तार पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूला करत आहेत. यामुळं पुणे आणि पुण्याची नवी पिढी ही उद्ध्वस्त होणार या प्रकारचं चित्र या ठिकाणी दिसतं. आज हा प्रकार दिवसेंदिवस वाचतो. मध्यंतरी वाचतं की एक आमदारच होईल अशा कामामध्ये वेगळ्या पद्धतीने लोकांना मदत करतात. आता मी येताना बघितलं, मोठे मोठे बोलत होते, आमचा आमदार दमदार आमदार, आमचा आमदार दमदार आमदार. वा, काय दमदार आहे? चौकशी केली म्हणजे हा आमदार दमदार आहे काय? भानगड काय? नाव काय त्याचं? तिंगरे. अरे बाबा, तू सांगतो तू कुणाच्या तिकीटावर निवडून आला? त्यावेळेला तुझ्या पक्षाचा नेता कोण होता? त्यावेळेला हा पक्ष कुणी काढला? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही कुणी केली? समज हिंदुस्थानला माहिती आहे. त्या पक्षाच्या वतीनं तुला संधी दिली, काम करावची अपेक्षा केली, तू सोडून गेला, ठीक आहे. तुझा काय बंदोबस्त करायचा हे लोक करतील, त्याची चिंता त्या ठिकाणी नाही. पण निदान चुकीच्या गोष्टीला फाशीवर देऊ नको. प्रचंड मोठा अपघात झाला. कोण काही तरुण मुलं एका इन्फोटेड गाडीतलं चालक आहे आणि समोरून स्कूटरवर दोन तरुण मुलगा आणि मुलगी जात असताना त्यांना उडवलं काय? जागच्या जागेवर त्यांची हत्या काय होते? उद्ध्वस्त होतात. आणि अशा वेळेला जे जखमी झाले त्यांना मदत करायच्याऐवजी हा दिवटा आमदार पोलीस स्टेशनला जातो आणि संशोधन लवकर याच्यासाठी मतं मागितली होती. मतं मागितली की राष्ट्रवादीच्या नावाने मागितली, मतं मागितली शरद पवारच्या नावाने या ठिकाणी मतं मागितली आणि लोकांनी श्रद्धेने मतदान केलं. त्या श्रद्धेचं उत्तरदायित्व तुम्ही या पद्धतीने देता. ज्या लोकांना आणि ज्या कुटुंबाच्या लोकांना सत्याचा माज चालला, चुकीच्या गोष्टी तरुण पिढी करते, ड्रग्सच्या आहारी जातात, 100-200 लोकांनी गाड्या चालवतात, तरुणांना उद्ध्वस्त करतात, अशा लोकांच्या फाशीची तुम्ही वेळ असा हा आमदार दमदार आमदार म्हणायचा. शरम वाचली पाहिजे. लोकांचा प्रतिनिधी, सामान्य माणसाचं जीवन उद्ध्वस्त करणारे जे कुणी असतील त्यांच्या मदतीला जातो असेल तर अशा लोकांच्या संबंधी काय निकाल घ्यायचा हे बघितलं पाहिजे. माझ्या वाचण्यामध्ये आलं पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी जाहीरपणाने प्रेसमध्ये सांगितलं की या ठिकाणी अग्रवाल यांना मदत करण्यासाठी अनेकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणानं मदत केली, त्यांच्याबद्दलची कारवाई केली जाईल. आणि त्याच्यामध्ये सांगत असताना सांगितलं की आमदार तिंगरे यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध असल्याचं
या ठिकाणी फ्लायमा फेसी दिसते. पोलीस अधिकारी सांगतो, पोलिसाचा पोलीस पाहून सांगतो, हा आमदार जमणार. या पद्धतीनं या चुकीच्या लोकांना खसफाली घालतो, त्यांना मदत करतो. अशा लोकांनी तुमच्या पुन्हा येऊन मतं मागण्याची भूमिका घेतो. एक पक्ष सोडला, लोकांना दिलेला शब्द मोडला, ज्या पक्षाचं निशाण वापरून तुम्ही आलात, आज पक्ष घेऊन पळून गेला. म्हणजे गमतीचे लोक पळायचं फळाली, पक्ष घेऊन फळाली, खून घेऊन फळाली, आणि आता पुन्हा एकदा तुमचं पुढं मतं मागण्यासाठी येत आहे. मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, आम्ही लोकांनी ठरवलं, आणि आम्ही म्हणजे मी स्वतः, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार. दुसरं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना. आणि तिसरं काँग्रेस पक्ष, नाना पटोले यांच्या नेतृत्वाचा काँग्रेस पक्ष. या तिन्ही पक्षाचे लोक एकत्र आले, महाराष्ट्र विकास आघाडीची स्थापना केली. त्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या रूपानं मतं मागायला आम्ही गेलो. काल 3 महिन्याच्या पूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 31 आमदार निवडून, खासदार निवडून आणले, आणि देशामध्ये एक मोठाचा विक्रम केला. आम्ही लोक एकत्र आलो तर काय होऊ शकतं हे तिथे या ठिकाणी